मागतो तो काही गेल्यानंतर देवासमोर गेल्यानंतर काहीतरी समोर ठेवतो. कोण नारळ ठेवतो, कोण केळी ठेवतो, कोण पेढे ठेवतो, कोण काही पैसे ठेवतो, द्रव्य ठेवतो आणि जे नाही ते मागतो. पण नेमकं काय मागावं? मागण्याचा प्रसंग आला तर असं मागावं की ज्या मागणीतून आपलं इहक आणि पर दोन्ही लोकी कल्याण होईल. पंत महाराजांनी भगवंताजवळ मागितलं. काय मागितलं? प्रसिद्ध होऊया. निशिदिनी लागोरे तुझे ध्यान दया. भगवंताकडे मागण्याचा प्रसंग आल्यानंतर असं मागावं. विठोबांना दत्तप्रदान सांगतात काय मागावं. त्यांनी मागितलं आधी काय काय नको ते सांगितलं. काय नको ते असं म्हणाले, नास्ता धर्मेण वसुनिचये नैव कामोपभोगे यद्भाव्यं तद्भवतु भगवन् पूर्वकर्मानुरूपम् एतत्प्रार्थं मम बहुमतं जन्म जन्मान्तरेऽपि त्वत्पादाम्भोरुहङ्गगता निष्कला भक्तिरस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय मागितलं? नास्ता धर्मे नवसुनिचये नैव कामोपभोगे. असं मागितलं की मला काही नको, द्रव्य नको, पैसा नको. नैव कामोपभोगे तेही यद्भाव्यं तद्भवतु भगवन् पूर्वकर्मानुरूप. माझ्या पूर्वकर्मानुसार मला जे मिळायचं आहे ना ते मिळेल. आपण आज जे काही मिळवतो किंवा आपल्याला जे मिळतं हे आपल्या पूर्वकर्मानुसार मिळतं. बरं का? माऊलींची दोन्ही आहे. माणूस ओळखावा बोले, झाड ओळखावे फुले, भोगी ओळखावे गेले पूर्वकर्म. माणूस ओळखावा बोले, बोलण्यातून आपण माणूस ओळखतो. म्हणजे कुठच्या प्रांतातला आहे, कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा साधारण